रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, पाय माझा मोकळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. खरंच रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. अशा वृत्तीने महिला वर्ग प्रामुख्याने रंगपंचमी खेळतो. कारण हे सगळे रंग खेळून झाल्यावरही त्यांना पुन्हा प्रामुख्याने आपल्या कुटुंबाकडे वळायचे, नेहमीची कर्तव्य पार पडायची आहेत, नोकरी धंदा व्यवसाय करायचे आणि घरातली कामंही करायची आहेत. ह्या सर्व प्रकारामधून जो काही ताणतणाव जाणवतो तो मोकळा करावा, थोडे क्षण हसून खेळून राहावं आणि आपण आनंद घ्यावा, इतरांना आनंद द्यावा, ह्या वृत्तीनं जाकिमिऱ्या गावातील देऊळवाडी महिला मंडळानं बरेच सार्वजनिक सामाजिक उपक्रम सुरू केले आणि रंगपंचमी हा त्यातलाच एक उपक्रम आहे. या मंडळाच्या संस्थापिका सौ नेहा नितीन भाटकर आणि त्यांची समर्थ टीम, समर्थ महिलांची टीम हा उत्सव, ही रंगपंचमी गेली काही वर्ष सातत्याने साजरी करीत आहेत. विविध रंगांची उधळण होते आणि प्रत्येक रंगाचा एक एक सुट्टा आनंद आणि या सर्व रंगांमधून मिळणारे आनंदाचे असंख्य कण उधळत या महिला पुढे पुढे सरकतात. तेव्हा देऊळवाडीतील एका छोट्याशा भागात सुद्धा नवचैतन्य येतं आणि यांचे चेहरे तुम्ही बघू शकता जे प्रफुल्लित झाले आहेत ते त्यामुळेच. यामध्ये लहान मुलीही आता भाग घेऊ लागल्या आहेत आणि महिलाही पुढे येत आहेत आणि ही अतिशय आनंदाची बाब आहे की असं एकत्रित येणं, संघटित होणं, एकमेकांना आनंद देणं हे फार महत्त्वाचं आहे. जीवन तापदायक असतं, असंख्य ताणतणावातून आपण जात असतो आणि अशा प्रसंगी असे काही क्षण हे विरंगुळ्याचे क्षण असतात, ते हवेच असतात. हे विरंगुळ्याचे रंग असतात, हवेच असतात. बघा उधळण कशी सुंदर रीतीने होत आहे आणि यामध्ये कुणालाही सक्ती नाही आहे, ह्यात आनंदाचा भाग अधिक आहे, कुणाला खराब केलं जात नाही आहे. आनंदाने हे सगळं चालतं, एकमेकाच्या समजुतीने आणि एकी आहे, हे एकीचं बळ आहे आणि हा पाण्याचा आनंदोत्सव आहे. ही भिजलेली रंगपंचमी, रंगात भिजली रंगपंचमी, पाण्यात भिजली रंगपंचमी आणि ही अशीच रंगपंचमी उत्तर वाढत जाईल आणि अशीच रंगांची सुंदर उधळण, विविधरंगी रंगांची सुंदर उधळण होत राहील आणि या महिला ते करीत आहेत आणि याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आता यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरं का, कारण शेवटी पहा काय नेमकं घडतं. एक छोटासा किंचितसा विनोदी प्रसंगही तिथे आहे. कारण रंगांची उधळण माणूस करतो पण प्राण्यांवर याचा काहीतरी परिणाम होतो ना. बघा तर खरं, त्या कशा म्हशी येत आहेत आणि बिचाऱ्या ह्या
माणसांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. त्यांनाही आता थोडंसं रंगपंचमीचं गुण लागलेलं दिसतो आहे. कदाचित त्या जर उलट्या फिरल्या रंगपंचमी खेळायला तर काय होईल हा भीतीचा गोळा या महिलांच्याही पोटात नक्कीच आहे. क्षणभर का होईना त्यांना असं जाणवलं आहे, पण त्यातही ही महिला आघाडीवर आहे आणि ती जास्तीत जास्त जवळ जाऊन उधळण करीत आहे. याची मजा घ्या, आनंद घ्या. आणि शिमगोत्सवाचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी देवीदास पाटील क्रिएशन या यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.